नमस्कार, ताईस किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथं मक्याचे थालीपीठ बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं एक बाउल मधुमक्का घेतलेली आहे, एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला, थोडेसे जिरे, 4 ते 5 लसूण आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्याचे एक वाटण तयार करून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि पीठ। इथं 2 चम्मच मी इथं तांदळाचे पीठ घेतलेले आहे, 2 चम्मच एवढे मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। सगळ्यात अगोदर आपण आपले दाणे मिक्सर मधून जाडसर असे आपण वाटून घेणार आहोत। मी इथं आपले दाणे फिरून घेतलेले आहे, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, हे आपण साईडला करून घेऊ। इथं आपले पीठ घेतले आहे, याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत, आपलं वाटण तयार करून घेतलेलं, कांदा बारीक, कोथिंबीर, चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान असं। याच्यामध्ये आपण आता आपले जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते याच्यात टाकून घेणार आहोत। आपण हे आता भिजून घेणार आहोत, थोडे थोडे पाणी लागले तर आपण याच्यात पाणी सुद्धा ऍड करणार आहोत। इथं आपलं पीठ भिजून झालेलं आहे, आपण आता थालीपीठ थापायला सुरुवात करू। इथं मी कोळपाट घेतला आहे खाली, त्याच्यावरती सुती कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तो ओला करून घेतलेला आहे। याच्यावर आपण थोडेसे पाण्याची शिपकी मारून घेणार आहोत, याच्यावरती उंडा ठेवून घ्यायचा आणि यात हात बुडवून घ्यायचा आणि आपलं थालीपीठ छान असं पद्धतीने थापून घ्यायचं। आपलं थालीपीठ इथे थापून झालेलं आहे, याला आपण होल पाडून घेणार आहोत। तवाही मी गरम करायला ठेवलेला आहे, आपण आता भाजायला टाकणार आहोत। आपलं थालीपीठ गरम झालेलं आहे, याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत, हे छान आपण पसरवून घेणार आहोत तेल। थालीपीठ आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत, काढून घ्यायचंय आपल्याला रुमालाला। गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे। याच्यावर आपण साईडला सुद्धा तेल टाकून घेणार आहोत, आपलं थालीपीठ छान असं मस्त लागेल त्याने होलमध्ये। आपलं थालीपीठ छान या साईडला भाजलेलं आहे, हे बघा वरतून अजिबात त्याला असं वलसरपणा नाही आहे। आता आपण दुसऱ्या वाणाला भाजून घेणार आहोत, याही वाणाला आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत। खमंग असं थालीपीठ आपलं इथं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपलं थालीपीठ छान असं भाजले गेलेलं आहे, हे बघा दुसऱ्या वाणाला आपलं थालीपीठ इथं बनवून तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने आपण आपले पूर्ण थालीपीठ बनवून घेणार आहोत। चला तर आपले मधुमक्काचे खमंग आणि अतिशय चविष्ट थालीपीठ बनवून तयार झालेले आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व मित्रमैत्रिणी सोबत शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ताईस किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।